जय हिंद मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। आता आनंदाची बातमी का आहे? बरेच जण विचारतायत सर या पोलीस भरतीला काय माझं काम झालं नाही, थोड्याफार मार्काने राहून गेलो किंवा ग्राउंड मध्येच मार्क कमी पडले, ग्राउंडच्या बाहेरच पडलो मी, तर आता काही समजत नाहीये पुढचं काय करायला पाहिजे, खरोखर भरती निघणार आहे किंवा नाही निघणार आहे। तर या संदर्भात मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय मित्रांनो, आगामी काळामध्ये पोलीस भरती ही निघणार आहे, फिक्स आहे। भले आणि पोलीस भरतीचा पॅटर्नच तसा असतं ऍक्च्युली। पोलीस भरतीमध्ये दरवर्षी माणसं रिटायर होत असतात आणि ते रिटायर झालेल्या जागा भरल्या पण गेल्या पाहिजे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं आणि येणाऱ्या काळामध्ये जर कुंभमेळा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की पोलीस भरती होण्यासाठी कारणीभूत आहे। आणि शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा टार्गेट आहे, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे बऱ्याच वेळा की आता जी पोलीस भरती झाली त्याच्यानंतर आणखी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पद भरली जाणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही कमी मार्काने राहून गेला असाल आणि तुमचं जर स्वप्न असेल की मला पोलीस व्हायचंच आहे काय पण करून, तर यासाठी माझं एक वाक्य आहे, पोलीस होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: मेहनत, संयम आणि सातत्य। या 3 गोष्टी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज म्हणजे कट टू कट पालन केलं की बाबा मला मेहनत करायची आहे, मला संयम ठेवायचा आहे आणि मला सातत्य सुद्धा ठेवायचं आहे। बरेच असे विद्यार्थी असतात, ज्या विद्यार्थी आता पोलीस भरतीमध्ये राहून गेले असतील, ते आता रिलॅक्स झाले, आता पोलीस भरती नेक्स्ट निघते का नाही निघते, जेव्हा निघेल तेव्हा बघू, असे करणारे सुद्धा भरपूर लोक आहेत। पण काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत जे काही कारणास्तव या पोलीस भरतीला राहून गेले, परंतु खचून न जाता पुन्हा एकदा उठले आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आणि जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर सुरुवात करून टाका मित्रांनो, वाट कोणाची बघायची आहे? तुमचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नासाठी तुम्हाला झटावं लागणार आहे। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 पदांची भरती आहे आणि त्या भरतीसाठी तुम्हाला आतापासून तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे। भरती 100% होणार, फक्त 1-2 वर्ष 1-2 महिने मागे पुढे होऊ शकतात। आता काही जण म्हणतील की सर अजून ही चालू भरती प्रक्रिया कंप्लीट झाली नाही तर नवीन पोलीस भरतीचं काय? बघा मित्रांनो, पोलीस भरती डिक्लेअर झाली म्हणजे लगेच पोलीस भरती 1-2 महिन्यामध्ये समाप्त होतात असं नाहीये। पोलीस भरतीची प्रोसेस कंप्लीट व्हायला कमीत कमी 6 महिने लागतात आणि जर पोलीस भरती अजून 6 महिन्याने निघणार असेल आणि परत 6 महिने त्या प्रोसेसला कंप्लीट होत असेल, तोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांची पोलीस भरती जे आता भरती झालेले आहेत त्यांच्या ट्रेनिंग सुद्धा संपून जातात जवळपास, आणि बरोबर येणाऱ्या नवीन मुलांसाठी ट्रेनिंग सेंटर खाली सुद्धा होऊन जातो। त्यामुळे बाकीचा तुम्ही लोड घेऊ नका, लोड फक्त याचंच घ्या की मला पोलीस कसं होता येईल। कारण यावर्षी तुम्ही बघितलात कॉम्पिटिशन जबरदस्त वाढलेलं आहे, पोरं खूप हुशार आहेत, पेपरमध्ये पण आहेत, ग्राउंडमध्ये पण आहेत आणि ग्राउंडची मेरिट तर यावर्षी रेकॉर्ड ब्रेक लागलेले आहेत, तर पुढच्या वर्षी सुद्धा अशा मेरिट लागू शकतात। त्यामुळे तुम्ही पोलीस भरतीला हलक्यात न घेता आपला ग्राउंडचा टार्गेट 45+ आणि लेखी परीक्षा 90+ कसं करता येईल या गोष्टीकडे फोकस करा आणि आतापासूनच तयारीला लागा। मित्रांनो, काय होतं माहितीये का, एक रियालिटी आहे बघा, तुम्हाला पटतंय का? काही विद्यार्थी असे विचार करतात की यावर्षी मी वेटिंगला राहिलो, पुढच्या वर्षी माझा आरामात काम होऊन जाईल। तर आरामात पोलीस भरतीमध्ये काम होतच नसतो। जर तुम्ही जरी 1-2 मार्काने राहिलात म्हणजे यशाच्या जवळ पोहोचलेला होता आणि तुम्हाला यशस्वी होता आला नाही, तर तुम्हाला पुन्हा नव्याने पहिलेपासून सुरुवात करावी लागणार आहे आणि तुम्हाला पटापट शिडी चढायला अवघड जाणार नाही, कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास वगैरे झालेला होता, त्यामुळे तुम्हाला पटापट वरती जाता येईल। पण जो नव्याने सुरुवात करत आहे तो कासवाच्या गतीने आता सुरुवात करून दिलेली आहे आणि जर तुम्ही त्याला हलक्यात घेतलं तर तो पुन्हा नवीन मुलगा सुद्धा तुम्हाला माघारी टाकू शकतो। त्यामुळे जर तुम्ही 1-2 मार्काने राहिला असेल तर मित्रांनो तयारीला लागून जावा। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपली अकॅडमी ठाण्यामध्ये आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीत येऊन तयारी करायची आहे ना, स्क्रीनवरती जो नंबर दिसतो या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आतापासूनच करायची आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळ कोणासाठी वाट बघत नाही, तर तुम्हाला तुमची वेळ बघायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तयारीला लागायचं आहे। भरती ही 100% निघणार आणि जवळपास 15,000 पेक्षा जास्त पदांचीच निघणार। तयारी मात्र आतापासूनच चालूच ठेवा। तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। तसेच मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये लेक्चर्स आणि पेपर लवकरच चालू करणार आहोत, याची अपडेट सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।